नमस्कार श्रोते हो. ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मृत्यूचे अतींद्रिय विज्ञान या मालिकेतला 16वा भाग आज आपण प्रस्तुत करत आहोत. श्री अरविंदांचे सूक्ष्म देहांतर एक अन्वयार्थ हा आजच्या आपल्या अभ्यासाचा विषय असणार आहे. मागच्या भागामध्ये आपण श्री अरविंदांनी सूक्ष्म देहांतर केलं ही जी घटना होती ती घटना तपशिलात समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासंबंधी मदरनी वेळोवेळी जे उद्गार काढलेले होते तेही आपण समजावून घेतले. एकंदरच ती घटना कशी घडून आली हे आपण मागच्या भागात समजून घेतलं. आज आता आपल्याला या घटनेचा अन्वयार्थ जाणून घ्यायचा आहे. म्हणजे श्री अरविंदांनी सूक्ष्म देहांतर करण्याचा निर्णय का घेतला, कोणता विचार त्याच्या पाठीमागे होता, किंवा त्याचे नेमके काय परिणाम घडून आले. त्यांनी ज्या सूक्ष्म भौतिक जगतामध्ये वास्तव्य करायचं ठरवलं ते सूक्ष्म भौतिक जगत म्हणजे नेमकं काय आहे, या सर्व गोष्टींचा विचार आज आपल्याला करायचा आहे. वास्तविक मदरनी 1950 साली असं म्हटलेलं होतं की श्री अरविंदो was not compelled to leave his body. He chooses to do so for reasons so sublime that they are beyond the reach of human mentality. श्री अरविंदांनी सूक्ष्म देहांतर केलं याची जी कारणं आहेत ती इतकी उदात्त आहेत की ती मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडची आहेत असं मदर तेव्हा म्हणत आहे. परंतु आता त्या घटनेला 75 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि श्री अरविंद आणि मदर यांचं कार्य चालूच आहे. तेव्हा त्यांनी आजवर मानवी चेतनेवर जे काही कार्य केलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून म्हणा, पण आज आपल्याला त्या घटनेचा काही एक अन्वयार्थ लागू शकेल अशी कदाचित प्रगती आज मानवी बुद्धिमत्तेची झालेली असावी असे संकेत मिळत आहे. आणि म्हणूनच त्याच्या आधारावर आपण आज हा विषय समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात हा सगळा प्रयत्न करून सुद्धा अजूनही काही कारणं अशी असणार आहेत की जी खरोखर आजही आपल्या मानवी बुद्धीच्या पलीकडची असणार आहेत, पण होता होईल तेवढा हा प्रयत्न आज आपण करूया. सुरुवात करण्यापूर्वी श्री अरविंदांच्या स्थूल देहाबाबत मदरनी जे उद्गार काढलेले होते ते उद्गार आपण समजावून घेऊयात. श्री अरविंदांच्या समाधीस्थानी हे उद्गार कोरून ठेवलेले आहेत. ते तिथे इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत लिहिलेले आहेत, परंतु आपण आत्ता त्याचा इथे मराठी अनुवाद विचारात घेतो आहोत. मदर म्हणतायत बघा, आमच्या प्रभूचे जडभौतिक आवरण असणाऱ्या हे देहा, तुला आमचे अनंत प्रणाम. ज्याने आमच्यासाठी इतके काही केले, ज्याने कार्य केले, ज्याने संघर्ष केला, ज्याने दुःखभोग सहन केले, ज्याने आशा बाळगली, ज्याने खूप चिकाटी बाळगली, ज्याने सर्वांसाठी संकल्प केला, सर्वांसाठी प्रयत्न केले, आमच्यासाठी सारे काही तयार करून दिले, ज्याने आमच्यासाठी सारे काही प्राप्त करून घेतले, त्या देहाप्रत आमची अनंत कृतज्ञता. त्या समोर आम्ही नतमस्तक होत आहोत आणि अशी प्रार्थना करत आहोत की आम्हाला त्याचे कधीही विस्मरण होऊ नये. अगदी एक क्षणभर देखील आम्ही हे विसरू नये की आम्ही सारे त्याचे ऋणी आहोत. त्याचे ऋणी आहोत म्हणजे कोणाचे? तर श्री अरविंदांच्या स्थूल देहाला उद्देशून केलेली ही प्रार्थना आहे एक प्रकारे, आणि त्याचं स्मरण इथे मदर करता आहेत. आणि आता हे सुद्धा मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. एरवी
जेव्हा अशा प्रकारची प्रार्थना केली जाते तेव्हा ती त्या व्यक्तीला उद्देशून केलेली प्रार्थना असते. परंतु इथे एक बारकावा लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे मदर इथे श्री अरविंदांना उद्देशून हे लिहित नाहीयेत, तर श्री अरविंदांच्या स्थूल देहाला उद्देशून म्हणजे त्यांच्या शरीराला उद्देशून केलेलं हे आवाहन आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्यामधनं त्यांना नेमकं काय सांगायचंय आणि त्या देहानी अमुक अमुक केलं असं म्हणत असताना नेमकं काय काय या देहानी केलं, म्हणजे श्री अरविंद जेव्हा देहामध्ये होते तेव्हा त्या देहाच्या माध्यमातून त्यांनी नेमकं काय काय केलेलं आहे, कोणतं महान कार्य केलेलं आहे हे इथे समजावून घेणं प्रस्तुत ठरेल. आणि मग आपल्याला त्यांनी हा स्थूल देह का सोडला आणि मग ते सूक्ष्म देहात का गेले याचं कारण तेव्हाच कळू शकेल. तेव्हा आपण सुरुवातीला ह्या सगळ्या पाठीमागची जी त्यांची संकल्पना आहे, श्री अरविंदांनी पूर्णयोगाचं जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, ती जी साधना त्यांनी त्यांच्या देहामध्ये राहून केलेली आहे, ते नेमकं काय कार्य त्यांनी केलं हे आधी समजावून घेऊया. आता आपल्या सगळ्यांना विश्वाची ही जी काही रचना आहे ती रचना परिचयाची आहे. शरीर त्याला जोडून असलेला, शरीर म्हणजे आता इथे जड भौतिक सृष्टी असा इथे विचार करायचा आहे, म्हणजे आपली पृथ्वी. या पृथ्वीला लगेच जोडून असलेलं एक प्रतल आहे, ते प्रतल आहे सूक्ष्म भौतिक प्रतल. या प्रतलावर श्री अरविंद आजही कार्यरत आहेत असं आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे. त्या सूक्ष्म भौतिकाच्या पलीकडे प्राण आणि मन ही जगत आहेत हे माहिती आहे आपल्याला. त्याच्या पलीकडे अधिमानस आणि त्याच्याही पलीकडे अतिमानस ही सगळी जी व्यवस्था आहे ती आता एव्हाना आपल्याला परिचयाची झालेली आहे. आणि त्याच्याही पलीकडे आनंद, चित आणि सत अशी जगत आहेत हेही आता एव्हाना आपल्याला माहिती आहे. पूर्ण योगाच्या आधीपर्यंत योगाची जी सगळी प्रणाली होती त्या प्रणालीनुसार एखादी व्यक्ती जेव्हा योगस्थितीला पोहोचत असे किंवा ती जेव्हा योगी म्हणून जीवन जगत असे आणि जेव्हा ती समाधी घेत असे तेव्हा नेमकं काय होत असे, तर तेव्हा ती व्यक्ती ही जी पृथ्वीची कक्षा आहे या पृथ्वीच्या कक्षेमधून बाहेर पडून सच्चित आनंद या लोकामध्ये जाऊन विलीन होत असे. सच्चिदानंद ब्रह्माशी ती एकरूप होत असे आणि जणू काही समुद्रामध्ये एखादा पाण्याचा थेंब मिसळून जावा आणि त्याचं स्वतंत्र अस्तित्व म्हणून शिल्लकच राहून नये, त्या पद्धतीने हे योगी सच्चिदानंद ब्रह्माशी एकजीव होत असत. त्यांचा या पृथ्वीशी, पृथ्वी लोकाशी कोणताही थेट संबंध शिल्लक राहत नसे. आणि म्हणूनच श्री अरविंद असं म्हणतात की एखाद दोन लोक अशा रीतीने मुक्ती घेऊन ईश्वरामध्ये विलीन झाले, त्यांनी या भौतिक सृष्टीला त्याचा काही लाभ होऊ शकत नाही, कारण ते विलीन होऊन गेले. श्री अरविंद मात्र तसा विचार करत नाहीत. श्री अरविंद या पृथ्वीवरच दिव्य जीवन म्हणजे सच्चित आनंद या लोकामध्ये जे सत्तत्व आहे, जे चित्तत्व आहे, जे आनंद तत्व आहे, ते ह्या पृथ्वीवरती अवतरित व्हावं हा प्रयत्न त्यांनी त्यांच्या जीवनभर केलेला होता. आणि हे करण्याचा प्रयत्न करण्यासाठी म्हणजेच
पृथ्वीवरच दिव्य जीवन अवतरित करायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून एक नजीकचा टप्पा म्हणून अतिमानस. या अतिमानसाचं वेगळेपण असं की जेव्हा अतिमानस हे पृथ्वी चेतनेमध्ये त्याचा प्रवेश होईल तेव्हा शरीर, प्राण आणि मन ही जी तुलनेनी जड असणारी अशी साधनं आहेत ईश्वरी आविष्करणाची, त्यांच्यामध्ये रूपांतरण करणं शक्य आहे हे श्री अरविंदांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे त्यांनी अतिमानस तत्व किंवा अतिमानसिक चेतना ही पृथ्वी चेतनेमध्ये अवतरित करण्याचा प्रयत्न त्यांच्या पूर्ण आयुष्यभर केला असं दिसतंय. त्यांनी आणि मदरनी दोघांनी हा प्रयत्न केलेला दिसतो आपल्याला. यात आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की पूर्ण योगा व्यतिरिक्तचे जे योग आहेत त्या योगांमध्ये साधक जो आहे तो जेव्हा साधना उपासना करतो आहे तेव्हा कदाचित तो अगदी अत्युच्च पातळीवर जाऊन पोहोचतो, परंतु जेव्हा तो त्या ध्यानावस्थेमधनं किंवा त्या उपासनेमधनं बाहेर येतो आणि सामान्य जीवन व्यवहार करायला लागतो तेव्हा ध्यानावस्थेत प्राप्त झालेली ती स्थिती आहे ती शरीर, प्राण आणि मन हे अभिव्यक्त करू शकत नसत. म्हणजेच ते त्यांच्या जुन्या पद्धतीने त्यांचं कार्य चालू राहत असे. श्री अरविंदांना मात्र यातली तफावत नेमकेपणाने लक्षात आली आणि त्यांच्या हे लक्षात आलं की नुसतं ध्यानावस्थेत अगदी सच्चिदानंद स्थितीपर्यंत जाऊन पोचणं पुरेसं नाही, तर माझा उरलेला जो जीवन व्यवहार आहे तो सगळा व्यवहार सुद्धा दिव्य होण्याची आवश्यकता आहे. आणि तो दिव्य केव्हा होईल तर जेव्हा माझी शरीर, प्राण आणि मन ही जी साधनं आहे तीही तशाच रीतीने ईश्वराचं साधन बनतील, तेव्हा ही गोष्ट शक्य होईल हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी हा प्रयत्न करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की शरीर, प्राण आणि मन यांच्यामध्ये जर रूपांतरण करायचं असेल तर त्यासाठी अतिमानसाचं अवतरण होणं हेच आवश्यक आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. का अतिमानसाचं अवतरण आवश्यक आहे याचं कारण आपल्याला दिसताना शरीर, प्राण, मन हे 3 घटक दिसतात, आपल्याला ते माहिती आहेत, परंतु त्याच्याही खालती आपल्या वैश्विक योजनेचा भाग म्हणून अवचेतन आणि अचेतन हे जे प्रांत आहेत या प्रांतामधून ज्या ईश्वर विरोधी गोष्टी आहेत त्या वर उसळत राहतात आणि त्या साधकाला साधनेमध्ये अडथळा निर्माण करतात. आणि म्हणून त्याची जी नेहमीची जी पद्धत आहे, शरीर तमोमय आहे म्हणजे आळस आहे, कंटाळा आहे, नैराश्य आहे, उदासीनता आहेत, किंवा प्राणाचे चढ उतार आहेत, किंवा मनाच्या बाबतीत शंका उपस्थित करत राहणं आहे, विरोध करत राहणं आहे, बंडखोरी करत राहणं आहे, हे जे सगळं आहे हे सगळं त्या साधनेच्या आड येत राहतं. आणि ते आड येत राहिल्यामुळे साधक स्वतःच्या जीवनाचं दिव्य जीवनामध्ये रूपांतर करू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. श्री अरविंदांच्या ही गोष्ट देखील लक्षात आली की ह्या सगळ्या सृष्टी रचनेमध्ये 2 शक्ती कार्यरत आहेत. एक शक्ती आहे ती रूपांतरकारी शक्ती आणि दुसरी शक्ती आहे ती विघटनकारी शक्ती. रूपांतरकारी शक्ती आहे ती साधकाला ईश्वरत्वाकडे घेऊन जाणारी शक्ती आहे आणि रूपांतरणाच्या दिशेने घेऊन जाणारी शक्ती आहे, अनुकूल शक्ती आहे. आणि विघटनकारी शक्ती ही मात्र साधकाला या
अवचेतन अचेतन या प्रांताकडे पुन्हा पुन्हा खाली खेचणारी शक्ती आहे की ज्याच्यामुळे व्यक्तीला मृत्यू हा आवश्यक होऊन बसतो. आपण हे मागे पाहिलेलं आहे. व्यक्तीची चेतना ज्या गतीने विकसित होते, म्हणजे उदाहरणार्थ मन ज्या पद्धतीने वेगाने विकसित होतं त्या गतीने शरीर विकसित होऊ शकत नाही आणि मग दोन्ही मधला ताणतणाव वाढत जाऊन एके दिवशी व्यक्तीला देह ठेवावा लागतो. तेव्हा एकीकडे रूपांतरकारी शक्तीचं काम चालू असतं आणि दुसरीकडे विघटनकारी शक्तीचं काम चाललेलं असतं. या दोन्हीमध्ये जो संघर्ष आहे तो त्यांच्या लक्षात आला. ईश्वराच्या अनुकूल असणाऱ्या शक्ती आणि ईश्वर विरोधी कार्य करणाऱ्या शक्ती यांच्यामध्येही सातत्याने या जगामध्ये संघर्ष चालू असतो हेही त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे एकीकडे सत्य आणि दुसरीकडे मिथ्या यांच्यामध्ये चाललेला संघर्ष त्यांच्या लक्षात आला. आणखीन लक्षात आलं ते असं की अतिमानसिक चेतना ही प्रकाशमय चेतना आणि दुसऱ्या बाजूनी अंधकारमय चेतना म्हणजे अचेतनाची शक्ती या दोन्हीमध्ये असलेलाही संघर्ष त्यांच्या लक्षात येत गेला. आणि मग ह्या सगळ्यामध्ये या ज्या सगळ्या विरोधी शक्ती आहेत त्या विरोधी शक्तींवर विजय प्राप्त केला की मग मृत्यूवर विजय प्राप्त करता येणं शक्य आहे. मृत्यूवर विजय असं म्हणत असताना शारीरिक अमर्त्यता हा सर्वात शेवटचा त्याचा परिणाम असणार आहे हेही श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आठवत असेल. परंतु व्यक्तीला निरंतर प्रगती करत राहता आली पाहिजे. त्याच्यासाठी देहाचा किंवा इतर कोणत्याही घटकांचा म्हणजे प्राण मन याचे जे अडथळे आहेत ते येता कामा नयेत या दिशेने श्री अरविंदांनी संपूर्ण जीवनभर प्रयत्न केले. आणि ते प्रयत्न म्हणजे अतिमानसिक चेतना या पृथ्वी चेतनेत सुस्थिर करण्याचा प्रयत्न करणं. पण हे काम इतकं सोपं नव्हतं. श्री अरविंदांनी स्वतःच्या देहामध्ये ही गोष्ट शक्य करून घेतलेली होती आणि त्याचंच द्योतक म्हणता येईल अशी ती खूण म्हणजे श्री अरविंदांनी देह ठेवल्यानंतर 111 तासपर्यंत त्यांच्या देहामध्ये कोणतंही विघटन झालेलं नव्हतं हे आपण मागच्या भागात समजावून घेतलेलं आहे. परंतु हे सगळं एका व्यक्तीपुरतं होऊन पुरेसं नाही. ही जी विश्वाची जी रचना आहे जी मुळामध्ये दिव्य जीवन ह्या पृथ्वीवर असावी म्हणून तयार झालेली होती त्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये आपण मागे तो भाग पाहिलेला आहे बघा की 4 विभूतींची निर्मिती झाली आणि त्या 4 विभूतींचा मूळ स्वरूपाशी असलेला धागा तुटला आणि त्यामुळे अहंकारातून जी पुढची सृष्टी निर्माण झाली ती सृष्टी म्हणजे आज आपण जशी सृष्टी अनुभवतो आहोत तशी आहे. परंतु मूळ ईश्वरी योजनेमध्ये ही अशा प्रकारची दुःख दारिद्र्य दैन्य अशा प्रकारची ही सृष्टी अपेक्षित नव्हती. मूळ योजनेवर हुकूम जी सृष्टी ईश्वर करू इच्छित होता त्या सृष्टीची पुनर्स्थापना या पृथ्वीवर करावी अशी मनीषा बाळगून श्री अरविंद प्रयत्नशील राहिले. अन्यथा अतिमानसिक चेतना स्वतःच्या देहामध्ये उतरवणं असेल किंवा ती सुस्थिर करणं असेल हे प्रयत्न ते करतच होते. किंबहुना त्यामध्ये ते यशस्वी देखील झालेले होते. पण त्याचा परिणाम सर्व पृथ्वीवरच्या लोकांना होण्यासाठी म्हणून म्हणजे समग्र मानवजातीला त्याचा लाभ व्हावा म्हणून केवळ एकट्या श्री अरविंदांच्या देहात ती चेतना उतरणं पुरेसं नव्हतं आणि म्हणून त्यांनी सूक्ष्म देहांतराचा निर्णय घेतला. हे आपल्याला जसजसं आपण या सगळ्याचा तपशिलामध्ये अभ्यास करायला लागतो तेव्हा लक्षात यायला लागतं. तेव्हा सूक्ष्म देहांतराचं कारण काय नेमकं आहे हे एक प्रकारे आपल्या इथे लक्षात येतं
की त्यांनी स्वतःच्या देहामध्ये जी अतिमानसिक चेतना उतरवलेली होती आणि त्यामुळे मन प्राण शरीराचं रूपांतरण घडवणं त्यांना जे शक्य झालेलं होतं ते वैयक्तिक उदाहरण म्हणून जरी त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं असलं तरीही त्याही पलीकडे जात तुम्हा आम्हा सर्वांसाठी त्याचा लाभ व्हावा म्हणून त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक साक्षात्काराचा त्याग केला. कशासाठी? तर सामूहिक साक्षात्कार त्वरेने घडून यावा यासाठी त्यांनी तो त्याग केला असं मदरनी म्हटलेलं आहे. तेव्हा हा सगळा भाग एकंदर तात्विक दृष्ट्या आता आपल्या लक्षात आला असेल तर हे आपण कशाच्या आधारावर म्हणतो आहोत हे आता इथून पुढे थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. याच्याशी संबंधित वेळोवेळी मदरनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा स्वतः श्री अरविंदांनी याचे काही खुलासे केलेले आहेत. ते सगळे आता आपण इथे मुळातून समजावून घेऊया. श्री अरविंदांनी सावित्रीमध्ये जे म्हटलेलं आहे ते त्यांच्या कार्याचं वर्णन थोडक्यात करणार आहेत. त्या काव्यपंक्ती बघूया आपण. ही हू वुड ब्रिंग द हेवन्स हिअर, जो या पृथ्वीवर दिव्य जीवन प्रस्थापित करू इच्छितो त्याला काय करावं लागतं? मस्ट डिसेंड हिमसेल्फ इनटू द क्ले. त्याला या पृथ्वीवरच्या मातीमध्ये उतरावं लागतं. अँड द बर्डन ऑफ अर्थली नेचर बेअर. आणि या पृथ्वीचं म्हणून जी काही पार्थिव प्रकृती असते त्याचं जे काही ओझं आहे, त्याचा जो काही भार आहे तो त्यालाही पेलावा लागतो. अँड ट्रेड द डोलरस वे. आणि हा अतिशय बिकट असा जो मार्ग आहे त्या मार्गावरून त्याला वाटचाल करावी लागते असं ते म्हणतात. मग श्री अरविंदांनी हे जे काही कार्य केलं त्या कार्याचं अगदी थोडक्यात वर्णन करायचं झालं तर असं आपल्याला म्हणता येतं बघा की पृथ्वीमध्ये अतिमानसिक चेतना उतरवायची हे महत्वाचं कार्य. ते करण्यासाठी म्हणून ती चेतना धारण करण्यासाठी पृथ्वीची क्षमता निर्माण झाली पाहिजे. म्हणजे तिची स्वीकार क्षमता वाढली पाहिजे, तिची रिसेप्टिव्हिटी वाढली पाहिजे. यासाठी सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे ती अतिमानसिक चेतना या पृथ्वी चेतनेत उतरवताना ज्या विरोधी शक्ती कार्यरत होत्या त्या विरोधी शक्तींचा सामना करायचा आणि त्या विरोधी शक्तींवर विजय मिळवायचा. हेही कार्य सातत्याने त्यांना करत राहावं लागत होतं. त्यांची गॉड्स लेबर नावाची एक अप्रतिम सुंदर कविता आहे. त्या कवितेमध्ये श्री अरविंदांनी त्यांचे हे जे सगळे परिश्रम आहेत त्या परिश्रमांचं नेमकं वर्णन केलेलं आहे. जिज्ञासू व्यक्तींनी ती कविता मुळातून वाचावी अशी आहे. गॉड्स लेबर नावाची कविता. श्री अरविंद देहात असताना जे प्रयत्न करत होते त्या दरम्यान 1936 साली त्यांना एका साधकाने विचारलेलं आहे की तुम्ही आकाशस्थ अशा गोष्टी त्यांच्यावर सध्या काम करत आहात का? म्हणजे अतिमानसिक चेतना वगैरे यावर. श्री अरविंदांनी त्यांना उत्तर असं दिलेलं आहे, नो, इट इज नॉट विथ द एम्पायरियन दॅट आय एम बिझी. म्हणजे ह्या अतिमानसिक चेतना वगैरे ह्या गोष्टींवर सध्या मी काम करत नाहीये. त्यांनी काय म्हटलं? आय विश इट वेअर. ते जर मी करत असतो तर ते मला अधिक आवडलं असतं. इट इज रादर विथ द ऑपोजिट एंड ऑफ थिंग्स. इट इज इन द ॲबिस that I have to plunge to build a bridge between the two, but that too is necessary for my work and one has to face it. म्हणजे श्री अरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ नीट समजावून घेऊया बघा. ते म्हणतात की अतिमानस अधिमानस या स्तरांशी संबंधित जर आत्ता माझं काम चाललं असतं तर मला ते आवडलं असतं.
पण आत्ता माझं कार्य जे चालू आहे ते बरोबर त्याच्या अगदी दुसऱ्या टोकाचं कार्य चालू आहे. ते म्हणजे ॲबिस असा त्याचा उल्लेख केलाय. म्हणजे अचेतनाची दरी म्हणूया, त्या दरीमध्ये माझं कार्य चालू आहे. त्या दरीमध्ये मला एक प्रकारे उडी मारावी लागलेली आहे. कशासाठी? तर ही जी दोन टोकं आहेत, म्हणजे एका बाजूला अचेतन आणि दुसऱ्या बाजूला अतिमानस, या दोन्हींमध्ये सेतू बांधण्याचं काम करणं आवश्यक आहे. आणि ते कार्य करण्यामध्ये मी आत्ता गुंतलेलो आहे आणि ते सुद्धा तितकंच आवश्यक कार्य आहे असं ते इथे सांगताना दिसतात. म्हणजे दोन्ही बाजूनी कार्य चालले बघा. एकतर अतिमानस अवतरित करण्यासाठीचे प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूनी आवश्यक असलेलं कार्य म्हणजे अचेतनामध्ये ती क्षमता निर्माण करणं, तो खुलेपणा निर्माण करणं की जेणेकरून ते अतिमानस तिथपर्यंत जाऊन पोचू शकेल. म्हणून या दोन्हीमध्ये तो सेतू बांधण्याचं काम ते करत आहेत असं ते म्हणतात. त्यांनी हीच गोष्ट नेमकी कशी सांगितली आहे बघा. अगदी सोप्या शब्दामध्ये सांगितलेली आहे. अ व्हॉइस क्राईड. आतून त्यांना आवाज आलेला आहे. गो वेअर नन हॅव गॉन. आत्तापर्यंत ज्या ठिकाणी कोणीही गेलेलं नाही त्या ठिकाणी जा. डिग डीपर डीपर येट. श्री अरविंदांनी आणखीन एके ठिकाणी वर्णन केलंय की सुप्रामेंटल अबाव अँड सुप्रामेंटल बिलो. त्यालाही सुप्रामेंटल का म्हटलं ते आत्ता तपशिलात आपण पाहायला नको, कारण ते थोडं विषयांतर होईल. परंतु मी सुप्रामेंटल अबाव पासनं खणायला सुरुवात केली आहे आणि खणत खणत खाली 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 जात जात सुप्रामेंटल बिलो पर्यंत मला जायचं आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यांना काय आदेश आलाय बघा. डिग डीपर डीपर येट टिल thou reach the green foundation stone. या सगळ्या विश्वरचनेचा आधार असणारा जो पायाभूत शिला आहे त्या शिळेपर्यंत जाऊन पोच. अँड नॉक ॲट द कीलेस गेट. ज्याचा दरवाजा आत्तापर्यंत कोणीही उघडलेला नव्हता तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न कर असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि तेच नेमकं त्यांनी कार्य हाती घेतलेलं आहे. आणि हे सगळं कार्य इतकं खडतर आहे कारण बघा ते प्रथमच केलं जातं आहे. म्हणजे तुलनेने, अर्थात हे तुलनेनेच आपण म्हणतो आहोत की योग्याने स्वतःच्या देहामध्ये साधना करून ईश्वरामध्ये विलीन पावणं हे एक वेळ सोपं आहे. पण या जगाच्या उन्नतीसाठी, या जगाच्या उत्थानासाठी, या जगाचं मूळ असलेल्या, मूळ आधारशिळा असलेल्या अचेतनामध्ये जाऊन प्रवेश करायचा आणि तिथे जाऊन काहीतरी कार्य करायचं, हा असा विचारच आत्तापर्यंत कधी झालेला नव्हता. आणि त्यामुळेच कितीही संत महात्मे होऊन गेले तरी या पृथ्वीचं दैन्य दुःख दारिद्र्य दूर झालेलंच नव्हतं. त्याचं कारणच हे, कारण त्या अचेतनाला हात घालण्याचा प्रयत्नच आजवर झालेला नव्हता. म्हणून श्री अरविंद आणि मदर जे कष्ट उपसतात आहेत ते लोकविलक्षण आहेत. स्वतः श्री अरविंदांनी एका पत्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे. ते पत्र आपण वाचूया. श्री माताजींना आणि मला आम्हाला सर्वच मार्ग अनुसरून पाहावे लागले. सर्वच साधना पद्धती आचराव्या लागल्या. आम्हाला अडचणींचे डोंगर ओलांडावे लागले. तुमच्यापेक्षा किंवा इतर कोणाही आश्रमातील किंवा आश्रमाबाहेरील व्यक्तींपेक्षा आम्हाला खूप जास्त अवजड ओझे वागवावे लागले. कितीतरी पटीने अधिक अवघड परिस्थितीला तोंड द्यावे लागले. युद्ध लढावी लागली. जखमांचे घाव झेलावे लागले.
अभेद्य अशा दलदली, वाळवंट, अरण्य यामधून वाट काढावी लागली. विरोधी जमावांवर विजय प्राप्त करून घ्यावा लागला. इथे जाता जाता एक मुद्दा सावित्रीमध्ये श्री अरविंदांनी जे म्हटलेलं आहे तो मला आत्ता इथे आठवतो, त्याचा उल्लेख ओघात करणं प्रस्तुत ठरेल. ते म्हणतायत की शत्रू आपल्यावर चाल करून येईल हे तर अपेक्षितच आहे, परंतु ज्यांच्या संरक्षणार्थ आपण लढत आहोत त्या व्यक्ती सुद्धा खुद्द आपल्यावर प्रहार करतात, ही गोष्ट सुद्धा झेलावी लागते असं त्यांनी तिथे म्हटलेलं आहे. मला खात्री आहे की अशा प्रकारचे कार्य आमच्या पूर्वी याआधी कोणालाच करावे लागले नसेल. आमच्यासारख्यांना म्हणजे पृथ्वीवर दिव्य जीवन उतरवण्याची आस जे बाळगतात त्यांना या कार्यामध्ये पथदर्शकाला त्या ईश्वरी तत्वाचे केवळ अवतरणच घडवून आणायचे नसते, किंवा केवळ त्याचे प्रतिनिधित्वही करायचे नसते, किंवा केवळ त्याचे मूर्तिमंत उदाहरणही बनायचे नसते. म्हणजे हे तर सगळं करायचंच असतं, पण अधिकचं काहीतरी करायचं असतं. ते काय तर अशा पथदर्शकांना मानवातील आरोहण करणाऱ्या घटकांचे प्रतिनिधित्व करायचे असते आणि समग्र मानव जातीचेच ओझे पेलायचे असते. केवळ क्रीडा वा लीला म्हणून अनुभव घ्यायचा नसतो, तर सर्व अडथळे, अडचणी, विरोध, गोंधळलेपण आणि कुंठितता यांचा गंभीर अनुभव घ्यायचा असतो. आणि तेव्हा मग सरते शेवटी केव्हा तरी या मार्गावर परिश्रमांचा विजय शक्य होतो. हे जसं श्री अरविंदांनी केलं तसंच मदरनी सुद्धा हे सगळं केलेलं आहे. याही संदर्भात श्री अरविंदांनी देह ठेवल्यानंतरचा एक अनुभव मदर जो सांगतायत तो इथे या दृष्टीने महत्वाचा आहे बघा, की मदर असं म्हणतायत की श्री अरविंदांनी देहत्याग केल्यानंतर त्या कदाचित या पृथ्वी तलावर राहू शकल्या नसत्या, आणि मग तेव्हा त्यांचा चैत्य पुरुष म्हणजे सायकिक बीइंग हा त्यांनी एक प्रकारे बंदिस्त करून ठेवला. कशासाठी तर ह्या पृथ्वी तलावर चैत्य पुरुषाचा अनुभव नसलेले सामान्य जीव ज्या पद्धतीने जीवन जगत असतात तो सगळा अनुभव स्वतःहून त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि सुमारे 10 वर्षपर्यंत त्यांनी चैत्य पुरुष त्याला एक प्रकारे कुलूप बंद करून ठेवल्यासारखं केलेलं होतं. म्हणजे जाणीवपूर्वक केलेली ती कृती होती. कशासाठी? कारण या पृथ्वीवरच्या लोकांचं, समग्र मानवजातीचं दुःख ते स्वतःहून स्वीकारणं, त्याच्यामध्ये रूपांतरण घडवायचं यासाठी. तेव्हा या दोघांनीही किती अथक परिश्रम केलेले आहेत हे आपल्याला या एका पत्रामधनं लक्षात येतं. मगाशी जो मुद्दा आपण विचारात घेतला की देहामध्ये जर रूपांतरण घडवायचं असेल तर अतिमानसच आवश्यक कसं आहे ते मदर इथे सांगतायत बघा. शारीर देहाच्या परिपूर्णतेसाठी देह आवश्यक तितका घडण सुलभ करणे म्हणजे इतका की त्याच्या विघटनाची, मृत्यूची आवश्यकताच भासणार नाही, तो इतका घडण सुलभ करणे हे अशक्य नक्कीच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सतत रूपांतरण घडवत राहणं हे अशक्य नाही. पण पुढे बघा काय म्हणतात, एवढेच की अतिमानसाच्या अवतरणाशिवाय ही गोष्ट प्रत्यक्षात उतरणे शक्य नाही. आजवर ज्या सर्व शक्ती आविष्कृत झाल्या आहेत त्या सर्व शक्तींपेक्षा उच्चतर असणारी शक्ती म्हणजे अतिमानसिक शक्ती, आणि या शक्तीद्वारे देहाला नित्य प्रगती करत राहण्यासाठी आवश्यक असणारी घडण सुलभता प्रदान केली जाईल. म्हणजेच ईश्वरी गतिविधींचे प्रकटीकरण होत असताना तिचे अनुसरण करणे देहाला शक्य होईल. म्हणजे मगाशी आपण जे पाहिलं की मन वेगाने प्रगती करते आणि शरीर मात्र मागे रेंगाळते, आणि त्या दोघांमधलं अंतर वाढत जाऊन शरीराला
मृत्यू येणं भाग पडतं आहे, तसं जर व्हायला नको असेल तर अतिमानस चेतनेची आवश्यकता आहे, त्याचं अवतरण इथे होण्याची आवश्यकता आहे, हे इथे मदरनी सांगितलेलं आहे. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे रूपांतरकारी शक्ती आणि विघटनकारी शक्ती, ईश्वरी योजना आणि त्याच्या विरोधी असणाऱ्या शक्ती, अतिमानस आणि अचेतन, सातत्यपूर्ण प्रगती आणि मृत्यू, सत्य आणि मिथ्या, ह्या द्वंद्वांमधलं हे सगळं युद्ध आहे. आणि मागे आपण म्हटलं होतं तसं कदाचित हे युद्ध महायुद्धापेक्षा सुद्धा अधिक भीषण आहे. याचं कारण या सगळ्याची जाण असणारी मंडळी किती, अगदीच मूढभर, आणि ज्याच्या विरोधात लढाई करायची आहे ती शक्ती केवढी प्रचंड आहे, किंबहुना ती विश्वात्मक शक्ती आहे. नुसती विश्वात्मकच आहे असं नाही, तर अनंत काळपासून ती तशीच चालत आलेली शक्ती आहे. आणि त्या सगळ्याच्या विरोधात अगदी मूढभर व्यक्तींच्या साहाय्याने संघर्ष करणं ही सोपी गोष्ट नाही. खऱ्या अर्थाने मदर आणि श्री अरविंद आणि त्यांच्या प्रभाव कक्षामध्ये आलेले काही मोजके साधक, एवढीच मंडळी मिळून हे युद्ध करता आहेत. म्हणून हे युद्ध महायुद्धापेक्षा सुद्धा अधिक भीषण युद्ध आहे असं आपण म्हटलेलं आठवत असेल. हे युद्ध कोण करू शकेल? अर्थातच हे काम ऐऱ्या गैऱ्याचं नाही. झुंजार योद्धाच तिथे आवश्यक आहे, कुशल सेनानीच तिथे आवश्यक आहे, हे आपल्या लक्षात येईल. मग श्री अरविंदांमध्ये हे अशा प्रकारचे सर्व गुण अगदी आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. ही सगळी जेव्हा घटना आपण त्यांच्या सूक्ष्म देहांतराची जी घटना आहे ती जेव्हा समजावून घेतो तेव्हा हे लक्षात यायला लागतं की श्री अरविंदांमध्ये हा असा एक झुंजार योद्धा आणि कुशल सेनापती दडलेला आहे. त्यांची विधानं या दृष्टीने अतिशय बोलकी आहेत, ती थोडी आपण या निमित्ताने समजावून घेऊया. ते काय म्हणतायत बघा. इवन इफ आय न्यू दॅट माय मिशन वुड फेल, आय वुड गो ऑन वर्किंग टिल द लास्ट मोमेंट. हे त्यांनी एका पत्रामध्ये लिहिलेलं आहे की मला जरी कळलं की माझ्या वाट्याला पराभव येणार आहे, तरी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी हे युद्ध करत राहीन असं ते म्हणत आहेत. आणखीन एके ठिकाणी ते काय म्हणतायत बघा. 1935 साली श्री अरविंदांनी लिहिलेलं आहे बघा. इट इज नॉट फॉर पर्सनल ग्रेटनेस दॅट आय एम सीकिंग टू ब्रिंग डाऊन द सुपरमाइंड. आय केअर नथिंग फॉर ग्रेटनेस ऑर लिटलनेस इन द ह्युमन सेन्स. म्हणजे लोकांनी मला महान म्हणावं की मी सुप्रामेंटल या पृथ्वीवर उतरवलं, अशा स्तुतीसाठी मी हे करत नाहीये किंवा त्याच्यामध्ये माझी कोणती वैयक्तिक महानता गौरवली जावी हा देखील माझा हेतू नाही. इफ ह्युमन रिझन रिगार्ड्स मी ॲज अ फूल फॉर ट्राईंग टू डू व्हॉट कृष्णा डिड नॉट ट्राय, आय डू नॉट इन द लिस्ट केअर. सगळेजण काही त्यांना महान म्हणतीलच असं नाही. सामान्य व्यक्तीची बुद्धिमत्ता ती केवढी, आणि त्यामुळे त्यांना या खऱ्या अर्थाने ज्या महान व्यक्ती जे काही कार्य करू पाहत असतात त्या कार्याचं मोल उमगत नाही. आणि मग एका बाजूनी त्यांचा खूप उदो आणि दुसऱ्या बाजूनी त्यांची चेष्टा कुचेष्टा अशाही गोष्टी त्यांच्या वाट्याला येतात. तेव्हा श्रीकृष्णाने जे केलं नाही ते तुम्ही काय करू पाहताय असं म्हणून माझी कोणी थट्टा चेष्टा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचीही मला पर्वा नाही असं ते म्हणतात. इट इज अ क्वेश्चन बिटवीन द डिव्हाइन अँड मायसेल्फ. हा माझ्यामधला आणि ईश्वरामधला प्रश्न आहे
वेदर इट इज द डिव्हाइन विल ऑर नॉट. म्हणजे या पृथ्वीवर दिव्य जीवन अवतरित व्हावं ही ईश्वराची इच्छा आहे किंवा नाही हे महत्वाचं आहे. आणि वेदर आय एम सेंट टू ब्रिंग दॅट डाऊन और ओपन द वे टू इट्स डिसेंट और ॲटलिस्ट मेक इट मोर पॉसिबल ऑर नॉट. म्हणजे तशी ईश्वराची इच्छा आहे की नाही आणि ते कार्य करण्यासाठी मी साधनभूत व्हावं हे त्यांनी ठरवलेलं आहे की नाही, हा त्याच्या आणि माझ्यामधला प्रश्न आहे. त्यामुळे मी मनुष्य मात्र मला थोर म्हणतात का माझी कुचेष्टा करतात यांनी मला काही फरक पडत नाही असं ते म्हणतात. लेट ऑल मेन जीर ॲट मी इफ दे विल और ऑल हेल फॉल अपॉन मी इफ इट विल फॉर माय प्रिझम्पशन. म्हणजे मी हे जे सगळं अतिमानसाचं जे कार्य चालवलेलं आहे हे माझं जे गृहीतक आहे त्या माझ्या गृहीतकासाठी अगदी कोणीही कितीही माझा उपहास केला तरी मला त्याची पर्वा नाही. आय गो ऑन टिल आय कॉन्कर ऑर पेरिश. एकतर मला विजय प्राप्त होईल किंवा या प्रयत्नात माझा देह धारातीर्थी पडेल, पण मी ते करत राहणार असं ते म्हणतात. म्हणजे जिंकू किंवा मरू या धारणेने ते या सगळ्या प्रयत्नांमध्ये कार्यरत झालेले आहेत हे आपल्याला त्यांची धारणा इथे दिसून येते. दिस इज द स्पिरिट इन विच आय सीक द सुपर माइंड, नो हंटिंग फॉर ग्रेटनेस फॉर मायसेल्फ ऑर अदर्स असं त्यांनी लिहिलेलं आहे. परत त्यांनी याचं कारण एका ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. ते म्हणतात इव्हन इफ आय फोरसी अन ॲडव्हर्स रिझल्ट. या सगळ्या प्रयत्नांमध्ये मला जर प्रतिकूल परिणाम दिसून आला तरी सुद्धा आय मस्ट वर्क फॉर द वन दॅट आय कन्सिडर शुड बी. तरी मी हे प्रयत्न करतच राहीन. कशासाठी? काय म्हणतात बघा. फॉर इट कीप्स अलाइव्ह द फोर्स, द प्रिन्सिपल ऑफ ट्रूथ विच आय सर्व. ज्या सत्याची मी उपासना करतो आहे, ज्या सत्याच्या कार्यामध्ये मी निमग्न आहे, ते सत्य, ते तत्व जिवंत ठेवण्याचं काम या माझ्या प्रयत्नातून होत राहील. अँड गिव्स इट पॉसिबिलिटी टू ट्रिम्फ हिअर आफ्टर सो दॅट इट बिकम्स पार्ट ऑफ द वर्किंग ऑफ द फ्युचर फेवरेबल फेट. आणि आत्ता भलेही सत्य इथे पराभूत होताना दिसलं तरी सुद्धा मी हे जे प्रयत्न करत राहीन त्यामुळे भविष्यात का होईना ते सत्य इथे प्रस्थापित होण्याची शक्यता उदयाला येईल. आणि म्हणून मी हे प्रयत्न अगदी पराभूत होण्याची वेळ आली तरी करत राहीन. ही धारणा बघा, ही धारणा खूप बोलकी आहे. आणि म्हणून श्री अरविंदच हे कार्य का करू शकतात याचं ही मानसिकता महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येतं. मदननी म्हटलेलं आपल्याला आठवत असेल की मृत्यूच्या प्रांतात मृत्यूशी दोन हात करायचे, त्याच्याशी झुंज करायची हे येरा गबाळ्याचं काम नाही. ती व्यक्ती योद्धाच असली पाहिजे. आपण मागे ह्याचा सविस्तर विचार केलेला होता, त्याचं फक्त आत्ता इथे स्मरण करूया. ते कसं इथे प्रतिध्वनित होत आहे बघा. श्री अरविंद एका त्यांच्या काव्यामध्ये म्हणतात आय मेड अन ॲसिग्नेशन विथ द नाईट. नाईट मधला एन कॅपिटल आहे. रात्रीशी त्यांची भेट ठरलेली आहे. इन द ॲबिस वॉज फिक्स्ड अवर रेंडेव्हूज. आणि ती भेट कुठे ठरलेली आहे तर दरीमध्ये, अचेतनाच्या दरीमध्ये त्यांची ती भेट ठरलेली आहे. त्या भेटीचा तपशील बघा. ते काय सांगतायत. इन माय ब्रेस्ट कॅरिंग गॉड्स डेथलेस लाईट. माझ्या अंतःकरणामध्ये मी काय बरोबर घेऊन चाललेलो आहे तर ईश्वराचा अमर्त्य असा प्रकाश मी घेऊन चाललेलो आहे. आय केम हर डार्क अँड डेंजरस हार्ट टू वू. आणि तिचं अंधकारमय आणि विघातक असं जे हृदय आहे ते जिंकून घेण्यासाठी
म्हणजेच थोडक्यात तिच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी मी तिची थेट भेट घेतो आहे, असं श्री अरविंद तिथे म्हणत आहेत. हे सगळं जे आहे ते एका झुंजार योद्ध्याला साजेसं असं त्यांचं विधान आहे, ते आपल्या लक्षात येतं. आता योद्धा असणं एकीकडे आणि सेनापती, आणि तो सुद्धा अत्यंत धुरंधर सेनापती असणं, ही गोष्ट अजून काहीशी वरच्या श्रेणीची आहे. श्री अरविंद नुसते झुंजार योद्धा नाही आहेत, तर ते कुशल सेनापती आहेत. हे जे आपण म्हणतोय ते कशावरनं, त्याचं कारण आता लक्षात येईल बघा. की जेव्हा श्री अरविंद आणि मदर दोघंही सातत्याने अतिमानसिक चेतना या पृथ्वी तत्वात अवतरित करण्याचा प्रयत्न करत आहेत, अचेतनावर काही कार्य करत आहेत, हे दोघंही मिळून ते कार्य करत आहेत. आणि मदरचं असं विधान आहे की 1938 सालच्या सुमारास त्या जेव्हा श्री अरविंदांच्या खोलीत प्रवेश करत असत, तेव्हा सातत्याने श्री अरविंद त्यांना अतिमानसिक चेतना खाली उतरवण्याचा प्रयत्न करताना दिसत असत. पण पुढे हे सगळे प्रयत्न करत जरी ते असले तरी त्यांच्या हेही लक्षात आलं, या प्रयत्नांमुळे ती अतिमानसिक चेतना श्री अरविंदांच्या शरीरामध्ये अवतरित होत असे, पण अचेतन आणि अवचेतन यांचा जो शरीरावर प्रभाव पडत राहतो, त्यामुळे ती चेतना कायमस्वरूपी तिथे स्थिर राहत नसे. ती अवतरित होत असे आणि कालांतराने परत निघून जात असे. मग परत ते प्रयत्न करत राहावे लागत असत. त्याचं स्थिरीकरण होत नव्हतं, हेही त्यांच्या लक्षात आलं. त्यांचे प्रयत्न चालूच होते. आता त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे की शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रयत्न करतच राहणार, असा त्यांचा ठाम निर्धार होता. परंतु 1938 सालच्या आसपास त्यांना असा संकेत मिळाला की त्यांचं जे शरीर आहे ते अतिमानसाचं अवतरण या पृथ्वी चेतनेच्या दृष्टीने करण्यासाठी म्हणून तेवढं सक्षम नाहीये. आणि मग ते अवतरण मदरच्या शरीरामध्ये होणं शक्य आहे याचा संकेत त्यांना मिळाला. आणि तेव्हा त्यांनी मदरला हे सांगितलेलं होतं की आपल्या दोघांपैकी कोणाला तरी ह्या कार्यासाठी देह सोडावा लागेल. आणि मग मदरनी जेव्हा ती तयारी दर्शवली तेव्हा श्री अरविंद त्यांना म्हणाले की तुम्ही देह ठेवू नका, तशीच वेळ पडली तर मी देह ठेवीन आणि तुम्ही आपलं हे जे कार्य आहे ते तसंच पुढे चालू ठेवा. मदर म्हणतायत की हा आमच्यातला संवाद 1938 साली झालेला त्यांना आठवतो आहे. तेव्हा आता इथे लक्षात घेण्याची गोष्ट अशी की जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की माझ्या देहात हे शक्य नाहीये, तेव्हा त्यांनी ती जबाबदारी मदरवर सोपवलेली आहे. आणि आत्तापर्यंत दोघं मिळून एकत्रित जे प्रयत्न करत होते ते जेव्हा तशीच वेळ पडली, म्हणजे 1950 साली, त्याचाही तपशील आपण थोडा समजावून घेणार आहोत. 1950 साली जागतिक स्थिती अशी निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांनी त्या क्षणी स्वतःची जी रणनीती आत्तापर्यंत आखलेली होती की दोघं एकत्रित मिळून ते कार्य करतील, त्या रणनीतीमध्ये बदल केला. आणि कुशल सेनापती हेच करतो. कालमान परिस्थिती पाहून त्वरित निर्णय घेणं आणि त्यावर हुकूम कृती करणं. कशासाठी? तर फक्त विजय मिळवायचा म्हणून नव्हे, तर त्या विजयाचा लाभ हा सर्वत्रांना व्हायला पाहिजे, ह्यासाठी तो निर्णय घ्यायचा असतो. अगदी त्यावर हुकूम श्री अरविंदांनी इथे केलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. 1950 साली त्यांनी स्वतःची रणनीती ही जी बदलली, त्याचं दृश्यरूप काय होतं, तर त्यांनी स्वतःच्या स्थूल देहाचा त्याग केला
आणि स्वतःच्या सूक्ष्म शरीरानिशी ते सूक्ष्म भौतिक जगतामध्ये जाऊन वास्तव्य करू लागले. आणि तेव्हा त्यांनी बघा आता इथे परत पुढचं समग्र कार्य हे मदरला या जडभौतिक सृष्टीमध्ये राहून करायचं आहे. म्हणून त्यांचेही हात बळकट करण्यासाठी म्हणून श्री अरविंदांनी आजवर स्वतःच्या देहामध्ये जी अतिमानसिक शक्ती, अतिमानसिक प्रकाश एकत्रित केलेला होता, तो सगळा अतिमानसिक प्रकाश हा मदरकडे संक्रमित केला. म्हणजे एक प्रकारे मदरला पुढचा सगळा जो प्रवास करायचा आहे, जे कठीण युद्ध इथे शरीरात राहून अचेतन अवचेतन प्रांतांशी करायचं आहे, ते करण्यासाठीचे त्यांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून श्री अरविंदांनी ती शक्ती त्यांच्यामध्ये संक्रमित केली, ज्याला मदरनी माइंड ऑफ लाईट म्हणजे ज्योतिर्मय मन असं म्हटलेलं आहे. श्री अरविंदांनी देह ठेवला तिथपासून 9 डिसेंबर पर्यंत या दिवसांमध्ये ती जी शक्ती आहे म्हणजे ते ज्योतिर्मय मन मदरमध्ये पद्धतशीर रीतीने क्रमाक्रमाने ते संक्रमित केलं असं मदरनी सांगितलेलं आहे. तेव्हा त्यांनी दोघांच्या कार्यामध्ये एक प्रकारे विभागणी केली. रणनीती जी आखली ती ही या पद्धतीची की मदर या पृथ्वी लोकामध्ये राहून शरीरात राहून अवचेतन आणि अचेतन या प्रांतांशी निगडीत जे कार्य आहे ते करतील आणि श्री अरविंद सूक्ष्म भौतिक जगतामध्ये राहून अतिमानसापर्यंतचा जो सगळा भाग आहे त्या सगळ्या भागांमध्ये त्या सगळ्या प्रतलांवर आवश्यक ते कार्य करत राहतील अशी आखणी त्यांनी केलेली दिसते. त्यामुळे सूक्ष्म भौतिक जगतामध्ये राहण्याचं प्रयोजन आता एक प्रकारे इथे आपल्या लक्षात आलं आहे असं दिसतं. एका बाजूला मदर श्री अरविंद आणि दुसऱ्या बाजूला ही अनंत काळ चालत आलेली विश्वात्मक स्वरूपाची कार्यप्रणाली, या विश्वाचा जो कायदा आजपर्यंत चालत आलेला आहे तो, त्याच्या विरोधात असलेलं हे जे युद्ध आहे, त्या युद्धामध्ये विजय कोणाचा होणार याविषयी कोणाच्या मनात शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण आपल्या मनावर हा अचेतन आणि अवचेतनाचा पगडा अजून काही संपुष्टात आलेला नाहीये. त्यामुळे अशी शंका जर निर्माण झालीच तर त्याला मदरनी काय उत्तर दिलेलं आहे ते जरा समजावून घेऊया. त्या काय म्हणतात बघा. श्री अरविंदांनी हाती घेतलेल्या रूपांतरणाच्या प्रचंड कार्याची परिणती यशामध्ये होईल. या विश्वासाबाबत कधीच विचलित होऊ नका, कारण ती खरोखरच वस्तुस्थिती आहे. आम्ही हाती घेतलेल्या या कार्याबाबत तिळमात्र शंका नाही. रूपांतरण हे होणारच आहे, त्याला कोणीही कधीही रोखणार नाही. सर्व शक्तिमानाच्या आदेशाला कोणीच निष्फळ करणार नाही. मनातून सर्व प्रकारच्या आशंका आणि दुर्बलता झटकून टाका आणि या दीर्घ लढाईचा शेवट चिरस्थायी विजयामध्ये होईल. असा महान दिवस जोवर येत नाही तोपर्यंत धीराने तगून राहण्याचा निश्चय करा असं मदर इथे सांगतात. म्हणजे एखादा धारातीर्थी पडलेला सेनापती जेव्हा दिसेनासा होतो तेव्हा सैन्य इतस्ततः सैरवैर धावायला लागतं, तेव्हा त्याच्या पाठोपाठ तिथे उभा राहिलेला सेनापती हा आपल्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्याचा जो प्रयत्न करत असतो, अगदी तसाच प्रयत्न मदर इथे करताना दिसतात. आणि हा केवळ मनोधैर्य वाढवण्यासाठीचा प्रयत्न नाहीये, तर
त्यांच्या क्रांतदर्शी दृष्टीला, भविष्यवेधी दृष्टीला जे दिसतं आहे त्याच्या आधारे त्यांनी हे केलेलं विधान आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये जर काही शंका उपस्थित झाली असतील तर ती या वचनाच्या आधारे आपण हद्दपार केली पाहिजे आणि पुन्हा एका नवीन जोमाने आपण रूपांतरणाच्या या कार्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. आजच्या या भागामध्ये आपण श्री अरविंदांच्या सूक्ष्म देहांतराचं प्रयोजन काय होतं ते समजावून घेण्याचा काहीसा प्रयत्न केला. यामधला अजूनही काही भाग समजावून घेणं बाकी आहे, ते समजावून घेणं आवश्यक आहे आणि तो भाग आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. आज आत्ता इथेच थांबूया. धन्यवाद.